Welcome students. Today we are going to start new point, that is periodic table and electronic configuration. प्रत्येक जो एलिमेंट आहे त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचे. त्यासाठी तुम्ही केअरफुली इथं पिरियडिक टेबल पाहू शकताय. पहा, इथं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतं तुम्हाला 1s1. मी तुम्हाला हे पिरियडिक टेबल दिसण्यासाठी मदत करतोय. पहा, एक 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 एलिमेंट तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतं. अगोदर मी पिरियड्स दाखवतोय 1 ते 7 या पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे तुम्हाला दिसतंय. सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम. ओके, हे तुम्ही पाहू शकता. टॉप टू बॉटम जर आपण विचार केला तर इथं पहा, सुरुवातीचं जे हायड्रोजन आहे ॲटॉमिक नंबर 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे. त्याखाली लिथियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 आहे, दिसते तुम्हाला. सोडियमचं निऑन 3s1. अशा प्रकारे आपण पोटॅशियमचं पाहतोय. खाली खाली एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतोय. दिसतंय तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं. तुम्ही हळूवारपणे ते प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया राईट साईडला. मुद्दा म्हणून तुम्हाला मी सगळीकडे हे डायरेक्शन चेंज करतोय जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ स्टॉप करून प्रत्येक एलिमेंटचं काय लिहिता आलं पाहिजे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. ओके, प्रत्येक एलिमेंटचं काय लिहिता आलं पाहिजे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यासाठी हे पहा, तुम्हाला स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम दिसतं. प्रत्येक एलिमेंट तुम्हाला दिसावं यासाठी मी ही मुव्हमेंट करतोय. ओके, त्यानंतर इकडे राईट साईडकडे जाऊ आपण. जिकडं की कोणते एलिमेंट्स आहेत, तर पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. चेंज करतोय मुवमेंट थोडीशी मी इकडं. आपण इकडे पी ब्लॉककडे आलेलो आहोत. ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. त्यानंतर खाली ॲल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, इंडियम आहे. प्रत्येकाचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू शकता. ओके, प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. ठीक आहे. आता प्रत्येक एलिमेंट्स तुम्हाला मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेले, त्यांचं एक एक एक्झाम्पल मी देणार आहे. ठीक आहे, पाहत. तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल आता दिसतोय. तुम्हाला दिसतोय. प्रत्येकाचं टेंटेटिव्ह आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहोत. एका ॲटमचं रिप्रेझेंटेटिव्ह ॲटमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहोत. ठीक आहे. दुरून सर्व एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसत नाही, म्हणून तुम्हाला ते प्रत्येक एलिमेंट जवळ घेऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. आपण काही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता लिहिणार आहोत. इथे पाहता, सर्वच एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. तत्पूर्वी आपण काही एलिमेंटचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट टू ऑब्झर्व पिरियडिक टेबल. तुम्ही ऑब्झर्व करत आहात. आता तुम्हाला मी सांगणार आहे त्यांचे ब्लॉक्स आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे.
So welcome students. Today we are going to start periodic table and electronic configuration. हा जो periodic table आहे यामध्ये टोटल 118 एलिमेंट आहेत. त्यातल्या काही प्रत्येक आपण जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये उभे जे कॉलम आहेत व्हर्टिकल कॉलम्स त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. त्या प्रत्येक ग्रुप मधल्या एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचबरोबर 7 हॉरिझॉन्टल रो आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. त्या पिरियड्स मधल्या पण प्रत्येक एलिमेंटचं सुरुवातीच्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचंय. मग आता प्रश्न पडतो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. ओके, सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो प्लीज फोकस हियर. एक एक्झाम्पल देतोय आणि डेफिनेशन देखील सांगतोय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशन तुम्ही 10वी पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याला तुम्ही सहज म्हणतो का की इलेक्ट्रॉन्स ओरपल किंवा इलेक्ट्रॉनचं वितरण. पण 11वीला थोडंसं वेगळं आहे जे की आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे किंवा पाहणार आहोत. ओके, ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल आणि ज्यांना नाही लिहिता येणार त्यांनी स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाल्यानंतर मात्र क्लिअर कट पूर्ण सर्व एलिमेंटचं कंप्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं. मग काळजीचं कारण नाही. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आता पहा अगोदर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय तर डेफिनेशन सांगतो मी. डेफिनेशन अशी सांगतोय distribution of electrons in cell, subcell and orbital of an atom is called as a electronic configuration. Definition लिहितोय डिस्ट्रीब्युशन काय सांगतो पहा. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in cell, subcell and orbital of an atom is called electronic configuration. सांगतो काय असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन is called electronic configuration. काय दिले पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे एखादा आपण जर ॲटम घेतला सोडियम ॲटम जर घेतला सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11 आहे. 11 हा ॲटॉमिक नंबर म्हणजे सोडियमच्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन्स किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन यालाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. तुम्ही 10वीला असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित होतात. सोडियमचं काय 2,8,1 म्हणजे के सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते, एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन होते आणि एम सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता. ठीक आहे, पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल. 10वी पर्यंत होतं इलेक्ट्रॉनचं वितरण वेगवेगळ्या सेल मध्ये याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. पण 11वी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 च्या फॉर्मॅट मध्ये न लिहिता ते कसं लिहिलं जातं तर ते असं लिहिलं जातं. सोडियमचं पहा 1s2 2s2 2p6 3s1 कसं लिहिलं जातं 1s2 2s2 2p6 3s1 असं काय लिहिलं जातं तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. प्रत्येक ॲटमच्या पहा मी काय सांगतो प्रत्येक ॲटमच्या मध्ये काय असतात तर ॲटमच्या मध्ये सेल असतात. काय असतात तर सेल असतात. सेल मध्ये काय असतात तर सेल मध्ये सबसेल असतात. सेल मध्ये काय असतात सबसेल असतात आणि सबसेल मध्ये काय असतात ऑर्बिटल असतात आणि ऑर्बिटल मध्ये काय असतात तर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ऑर्बिटल्स मध्ये काय असतात तर इलेक्ट्रॉन्स असतात. जसं तुम्हाला माहिती आहे इंडिया इज अ कंट्री नाही का. भारत हा देश आहे. या भारतामध्ये राज्य आहेत जसं महाराष्ट्र गुजरात. भारतामध्ये राज्य आहेत. राज्यामध्ये जिल्हे आहेत जसं परभणी जिल्हा असेल किंवा आपला कोणता जालना जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्हा असेल हे जिल्हे. जिल्ह्यामध्ये तालुके असतात नाही का सेलू किंवा जिंतूर वगैरे तालुके आणि त्या तालुक्यामध्ये वेगवेगळे गाव असतात. तसंच पहा लक्षात घ्या कोणताही ॲटम असेल तर ॲटमच्या मध्ये जर आपण विचार केला जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉनचं वितरण कुठं असतं
तर ॲटम कंटेन सेल, ॲटम कंटेन सेल, सेल कंटेन सबसेल, सबसेल कंटेन ऑर्बिटल अँड ऑर्बिटल कंटेन इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स कुठं असतात ॲटम मध्ये? तर इलेक्ट्रॉन्स त्यांची एक्झॅक्ट पोझिशन जर सांगायची असेल तर ते ऑर्बिटल्स मध्ये असतात. कुठं असतात? तर ऑर्बिटल्स. इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिटल मध्ये असतात, ऑर्बिटल ह्या सबसेल मध्ये असतात आणि सबसेल ह्या सेल मध्ये असतात. ओके, तर 10वीला होतं डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस सेल इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण 11वीला मात्र तसं नाहीये, आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, डिटेल द्यायचं आहे, म्हणून डेफिनेशन सांगतोय. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस सेल, सबसेल अँड ऑर्बिटल ऑफ एन ॲटम इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं मी पहा एक्झाम्पल देतो. पिरियडिक टेबल मध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे? तर सध्या आपल्याला हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 1 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे. काय आहे? 1s1. हे 1 इंडिकेट करते की पहिल्या सेलच्या s सबसेलच्या s ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ 1s1. त्यानंतर मी एक्झाम्पल घेतो कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6. 10वी प्रमाणे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर 2,4 आहे. पण 11वी नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं? तर ते असतं 1s2 2s2 2p2, 1s2 2s2 2p2. म्हणजे पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन, पण दुसऱ्या सेलच्या 2s सबसेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p सबसेल मध्ये देखील 2 इलेक्ट्रॉन. हे वितरण असतं. ओके, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, असं लिहायचं. आणि म्हणूनच हायड्रोजनचं 1s1 आहे, कार्बनचं 1s2 2s2 2p2 अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 10वी प्रमाणे 281 आहे. पण आपण जर ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम जर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला डिटेल दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्याही एलिमेंटचं. त्या प्रकारे आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे थोडक्यात. ओके, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉन्स 11 आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1. पहा, एवढं सांगतो. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2च. किती? 2. फरक एवढाच आहे की दुसऱ्या सेलच्या सबसेल किती आहेत? तर 2 सबसेल असतात. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. ओके, 2s सबसेलचे 2s हेच ऑर्बिटल आहे आणि 2p सबसेलचे 3 ऑर्बिटल्स असतात, px py pz, जे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. 2p6 आणि 3s1 3 नंबरच्या सेलच्या s सबसेलच्या s ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, कोणत्याही ॲटमच्या सेल मध्ये काय असतात? सबसेल असतात. सबसेल मध्ये काय असतात? ऑर्बिटल असतात. आणि ऑर्बिटल मध्ये काय असतात? तर इलेक्ट्रॉन्स असतात. तर आज आपण पाहूया पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर मी आज तुम्हाला हे जे 18 ग्रुप आहेत, 18 ग्रुप आणि 7 पिरियड यांच्या प्रत्येकी पहिल्या मेंबरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार आहे. तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच पिरियडिक टेबल दाखवलं होता, तिथं देखील तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. ओके, तर चला, हे झालं त्याचे एक्झाम्पल. अशा पद्धतीने आपण लिहू शकतात. तुम्ही म्हणता सर आणखी एखादा सांगा. एक हायड्रोजन झाला, दुसरा कार्बन झाला, नंतर सोडियम सांगितला, पुन्हा कोणता सांगायचा? चला तुम्हाला सांगतो फ्लोरीन सांगतो. कोणता? फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5. ओके, पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेल मध्ये किती? 7 इलेक्ट्रॉन, त्यातल्या दुसऱ्या s सबसेल मध्ये 2 आणि 2p सबसेल मध्ये 5. अशा प्रकारे देखील डिस्ट्रीब्युशन असतं. आणि तुम्हाला म्हटलं काळजी करण्याचं कारण नाही, स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिक मध्ये आपण या प्रकारचं सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. ठीक आहे, म्हणून सध्या फक्त एका एलिमेंटचं जेवढं राहील तेवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर मात्र तुम्हाला ते पूर्ण लिहिता येतं. चला, हे एक्झाम्पल झाले. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1, कार्बनचं 1s2 2s2 2p2, फ्लोरीनचं 1s2 2s2 2p5, सोडियमचं 1s2 2s2 2p6 3s1. ठीक आहे, जसं मी लवकर लिहू शकतो तसं तुम्ही प्रॅक्टिसने देखील खूप फास्ट पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील लिहू शकता. आता मी सांगतोय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियडिक टेबल इन पिरियड्स. कोणाचं? पिरियड्स मधल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया. एक एक्झाम्पल इथे टाकतो डायरेक्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स
इन पिरियड्स. कोणामधलं? पिरियड्स मधलं. ठीक आहे. किती पिरियड्स आहेत? हा पिरियड टेबल तुम्हाला माहित आहे. एक, हे पहा ठळक अक्षर दिसतात, हे पिरियड्स येतं. एक आडव्या लाईन जे आहेत त्यांना पिरियड्स म्हणतो आपण. 1 नंबरचा पिरियड, 2 नंबरचा, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं लिहितोय? पिरियडचं लिहितोय. म्हणून मी असं लिहितोय. इकडे लिहितोय पिरियड नंबर, इकडं पिरियड नंबर. ओके, इकडे पिरियड नंबर. आणि प्रत्येक एक इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इकडे लिहितोय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इकडे काय लिहितो? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एक्झाम्पल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त एक एक्झाम्पल. काय घेणार? फक्त तर एकच एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल एक. ओके, सांगा पहिला पिरियड. किती पिरियड्स येतात? 7 पिरियड्स आहेत, ते आपल्याला माहिती येतं. मी त्याबद्दल तो पिरियड नंबर. किती पिरियड्स आहेत? 1 ते 7. म्हणून तुम्ही फर्स्ट पिरियड सगळे लिहून घ्या पूर्ण अगोदर. सेकंड पिरियड. ओके, थर्ड पिरियड, जेणेकरून आपल्याला लवकर लिहिता येतील मग ते. थर्ड पिरियड नंतर फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स्थ पिरियड. ओके, आणि एक शेवटचा कोणता? सेवंथ पिरियड. ओके, आता फर्स्ट पिरियड मधला पहिला एक्झाम्पल कोणता आहे? फर्स्ट पिरियड मधलं पहिलं एक्झाम्पल आहे हायड्रोजन, ज्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा मी लिहितोय. फर्स्ट पिरियड मधला एक्झाम्पल कोणता? हायड्रोजन घेतो, फक्त एकच घेतो. आता सर्वच एलिमेंटचं 118 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं आपल्याला सध्याच नाही लिहायचं, आपल्याला ते शेवटी लिहायचं टॉपिकच्या. ओके, हायड्रोजन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍटॉमिक नंबर 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1 असं लिहायचं. काय लिहायचं? 1s1. सेकंड पिरियड मधला पहिला एलिमेंट कोणता? लिथियम आहे. कोणता आहे? तर लिथियम. लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती? तर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन, हेलियम, नंतर लिथियम. लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल. काय असेल? तर मी सांगतो तुम्हाला 1s2 2s1. काय आहे? 1s2 2s1. दिसत नसेल तर थोडंसं मोठं काढतो. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1 हे आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडक्यात आहे ते आपण पूर्ण लिहू शकतो, पण काही काही मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं त्यांना कंडेन्स्ड करून लिहायचं आहे. चला, थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मधला एलिमेंट कोणता आहे? तर थर्ड पिरियड मधला पहिला एलिमेंट आहे सोडियम. कोणता आहे? तर सोडियम. ओके, सोडियमचं सिम्बॉल Na, ऍटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी इथे लिहिलं होतं, ते कसं होतं पहा. तर ते होतं 1s2 2s2 2p6 3s1. पहा हे, किंवा तुमच्या माहितीसाठी मी असं म्हणेल हे तुम्ही लिहू शकता, किंवा त्याला शॉर्टकट 2 4 आणि 6 10. तर 10 इलेक्ट्रॉन असलेला इनर्ट गॅस कोणता आहे? तर तो आहे निऑन. म्हणून निऑन 3s1 असं लिहू शकता. इथं 1s2 च्या ऐवजी तुम्ही ते लिहू शकता हेलियम 2s1 असं देखील लिहू शकता. 1s2 2s1 ऐवजी हेलियम 2s1 याला आपण कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. कोणतं? कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चौथ्या पिरियड मध्ये एलिमेंट कोणता आहे? हायड्रोजन, लिथियम, सोडियमच्या नंतर पोटॅशियम आहे. कोणता? पोटॅशियम. पोटॅशियमचा सिम्बॉल K, ऍटॉमिक नंबर 21. ऍटॉमिक नंबर किती आहे? 19. सॉरी, किती? तर 19 आहे. 19. हा, किती? तर 19 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा, ते कसं लिहितो मी? दोन प्रकारे तुम्ही लिहू शकता. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. पहा हे कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि त्यालाच थोडक्यात लिहायचं असेल तर आपण ते असे लिहू शकतो. आता 2 4 6 10 12 आणि 18 असलेलं आर्गॉन आहे, आणि त्याच्यानंतर लिहायचं 4s1. आर्गॉनच्या नंतर 4s1 असं देखील लिहू शकता. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. याला कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो आणि याला कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. संक्षिप्त रूपात आपण लिहू शकतो. फिफ्थ पिरियड मध्ये कोणते पहा बरं? रुबिडियम आहे. कोणते? तर रुबिडियम. रुबिडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 37 आहे. किती? तर रुबिडियम हा जो आहे त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? तर तो ऍटॉमिक नंबर तुम्हाला दिसतो 37. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं? तर Kr5s1. म्हणून आता हे पूर्ण लिहायची गरज नाही, आता खूप मोठं लांब चाललं ते, म्हणून त्याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? आर्गॉनच्या नंतर इनर्ट गॅस कोणता येतो?
याचा 37 ऍटॉमिक नंबर आहे. 36 ऍटॉमिक नंबर असलेला जो एलिमेंट आहे, 36 ऍटॉमिक नंबर असलेला जो एलिमेंट आहे तो क्रिप्टॉन आहे. कोणता आहे? आपल्याला माहिती आहे इकडचे इनर्ट गॅसेस आहेत. कोणताही ऍटम त्याला स्टेबल होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन देतो किंवा इलेक्ट्रॉन घेतो, जेणेकरून इनर्ट गॅस एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके, म्हणून हा जो रुबिडियम आहे त्याचा ऍटॉमिक नंबर 37 आहे. त्याच्या जवळचा इनर्ट गॅस कोणता? तर क्रिप्टॉन आहे. कोणता आहे? तर क्रिप्टॉन. क्रिप्टॉन नंतर त्याच्या बाहेर लिहायचं 5s1. काय लिहायचं बाहेर त्याच्या? 5s1. पूर्ण लिहायची गरज नाही. इतकं जर लिहायचं म्हटलं तुम्हाला आणखीन ते पुढे जावं लागणार आहे. 6th पिरियड मधला कोणता आहे? तर 6th पिरियड मध्ये तुम्ही पाहू शकता सीसीएम आहे. कोणता आहे? सीसीएम आहे. ओके, सीसीएम ज्याचा ऍटॉमिक नंबर 55 आहे. किती? तर 55 आहे. आणि त्यानंतर फ्रान्सियम आहे. रुबिडियम, सीसीएम आणि फ्रान्सियम. फ्रान्सियमचा सिंबॉल Fr. त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 87. तरी आपण एकदा चेक करू. सीसीएमचा ऍटॉमिक नंबर 55 आहे, फ्रान्सियमचा 87 आहे. ओके, तर सीसीएमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना पहा खूप सोपं आहे. तर क्रिप्टॉनच्या नंतर येणारा इनर्ट गॅस कोणता? क्रिप्टॉनच्या नंतर येणारा इनर्ट गॅस आहे झेनॉन. कोणता आहे? तर झेनॉन. मग झेनॉन लिहायचं आणि तर 5 च्या ऐवजी काय लिहायचं? 6s1 लिहायचं. काय लिहायचं? 6s1. आणि फ्रान्सियम रेडॉन, त्याच्या जवळचा 86 ऍटॉमिक नंबर असलेला इनर्ट गॅस हा रेडॉन आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7s1 असं लिहायचं आहे. आहे का? पहा रेडॉनच्या बाबतीत आर्यन 7s1 आणि इथं 6s1. झेनॉन असे Ze आणि इथं रेडॉन जे आहे आर्यनच आहे. रेडॉन हा बरोबर, इथं हे बरोबर आहे रेडॉन. ठीक आहे. काही वेळेस कसं स्पेलिंग मिस्टेक होऊ नये तर या प्रकारे देखील आपण लिहू शकता. हे किती पिरियड्स आहेत? पिरियडिक टेबल मध्ये जे 7 पिरियड्स आहेत त्या 7 पिरियड्स मधल्या पहिल्या एलिमेंटचं, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेले आहे. पहिल्या पिरियड मधला एलिमेंट हायड्रोजन 1s1. दुसऱ्या पिरियड मधला पहिला एलिमेंट कोणता? लिथियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s1 किंवा 1s2 2s1 असे लिहू शकता. थर्ड पिरियड मधला पहिला एलिमेंट सोडियम 1s2 2s2 2p6 3s1 किंवा लक्षात राहण्यासाठी सोपं निऑन 3s1. निऑन म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स आणि 3s1 अशा प्रकारे. फोर्थ पिरियड मधला एलिमेंट आहे पोटॅशियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s1. ओके, म्हणजे हे 18 आणि 1 19. नंतर फिफ्थ पिरियड मधला एलिमेंट आहे रुबिडियम, ज्याचा ऍटॉमिक नंबर 37 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रिप्टॉन 5s1 म्हणजे 36 आणि 1 37 असं. सिक्स्थ पिरियड मधला एलिमेंट आहे सीसीएम, ऍटॉमिक नंबर 55. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन 6s1. हे झाले 54 आणि हा एक 55 इलेक्ट्रॉन. सेवन्थ पिरियड मधला एलिमेंट कोणता आहे? फ्रान्सियम. फ्रान्सियमचा ऍटॉमिक नंबर 87 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मग तुम्ही म्हणता सर 1s2 2s2 नाही का? तर ते भरपूर आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 5p6 5d10 6s2 असे 6s2 पुढे आणखी जायचं आहे. म्हणून एवढं टेन्शन न घेता शॉर्टकट देखील आपण लिहू शकतो. रेडॉन 7s1 हे झालं या फ्रान्सियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर आपण पिरियड मधल्या पहिला जो एलिमेंट आलाय, समजा पहिल्या पिरियडचा हायड्रोजन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, दुसऱ्या पिरियडचा लिथियम त्याचं लिहिलं, तिसऱ्या पिरियडचा सोडियम त्याचं लिहिलं, चौथ्याचा पोटॅशियम, पाचव्याचा रुबिडियम, सहाव्याचा सीसीएम, सातव्याचा फ्रान्सियम. या पहिल्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलेलं आहे. ओके, तर आता आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप. कोणाचं लिहायचं आपल्याला? जसं आपण पिरियड मधल्या पहिल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तसंच आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे ग्रुप मधल्या प्रत्येक एक एलिमेंटचं. ओके, सो प्लीज ऑब्झर्व दिस. हा चला आता आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स. आता आपण प्रत्येक पिरियड मधल्या एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुपच्या बाबतीत पाहूया. वी नो दॅट व्हेरी वेल देयर आर 18 ग्रुप्स. किती ग्रुप्स आहेत? तर 18 ग्रुप्स आहेत. हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8 नाही का, उभ्या ज्या लाईन आहेत एलिमेंटचे त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. तर इथं काही ठराविक एलिमेंटचे जे ग्रुप आहेत
त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं आणि एक्झाम्पल यायचे. आता ग्रुप नंबर 1 पाहिलं, ग्रुप नंबर 1 तो कोणता एलिमेंट आहे? हायड्रोजन एलिमेंट आहे. कोणता एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला? तर आपण त्याच्यातलं हायड्रोजन एक्झाम्पल घेऊ शकतो. ग्रुप नंबर 1 मधलं पहा हायड्रोजन. तर एक्झाम्पल एक घेतोय हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतोय ते 1s1. काय घेतोय पहा, एक एक्झाम्पल घेतोय हायड्रोजन, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. दुसरा एक्झाम्पल घेतोय लिथियम. कोणतं घेतोय? लिथियम. ॲटॉमिक नंबर त्याचा आहे 3. किती आहे तर 3 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतोय. आता त्याच्या जवळचा एलिमेंट कोणता आहे? त्याच्या जवळचा एलिमेंट जर आपण पाहिला तर तो आहे हेलियम. हेलियम असं लिहू शकतो किंवा इकडे पहा मी याला लिहू शकतो. हे हायड्रोजन 1s1 झालं. ठीक आहे, जागे अभावी मी आता एकच एक्झाम्पल केलं होतं. हे पहा लिथियम ॲटॉमिक नंबर 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहू शकतो 1s2 2s1. किंवा याच्या ऐवजी त्याच्या जवळचा इनर्ट गॅस कोणता आहे तर हेलियम आहे. ओके, हेलियम आहे. मग मी असं लिहू शकतो हेलियम 2s1 हेलियम 2s1 असं देखील लिहू शकतो. दिसतंय का? हेलियम 2s1. ग्रुप नंबर 1 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1 आहे. लक्षात ठेवा, ग्रुप नंबर 1 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1 आहे. नंतर ग्रुप नंबर 2 म्हणजे हे एलिमेंट ग्रुप नंबर 2 मधला घेऊ आपण एक्झाम्पल बेरिलियम. कोणतं घ्यायचं? बेरिलियम. ॲटॉमिक नंबर किती आहे पहा, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4. किती आहे तर 4 ॲटॉमिक नंबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आपण लिहू शकतो हेलियम 2s2 हेलियम 2s2 असे लिहू शकता 1s2 2s2 किंवा हेलियम 2s2 अशा प्रकारे देखील तुम्ही लिहू शकता. सेकंड ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ns2. काय आहे तर ns2. तुम्ही म्हणता सर n म्हणजे काय? तर n म्हणजे शेवटची सेल असते. काय असते तर शेवटची सेल. 2s1 म्हणजे इथं n ची किंमत किती आहे? 2s1 आहे. इथं n ची किंमत किती आहे? 2s आहे 2 आहे. तसं तसं ग्रुप मध्ये n ची संख्या बदलत जाते. पहा ग्रुप नंबर 3 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 n-1 d1 आहे. आता ग्रुप नंबर किती? 3 मधला एलिमेंट कोणता आहे? स्कॅन्डियम आहे. कोणता आहे तर स्कॅन्डियम. ग्रुप नंबर 3 मधला पहिला एलिमेंट कोणता आहे? स्कॅन्डियम आहे. ओके, तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर किती? तर स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे. किती तर 21. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवायचं तर मी असं लिहितोय पहा, ते ह्या फॉर्मॅट मध्ये 1s2 2s2 2p6 3s2 3p6. ओके, 3p6 3d1 आणि 4s2 असं आहे. 3d1 4s2 अशा प्रकारे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि म्हणून मी इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितोय स्कॅन्डियमचं. ते असं स्कॅन्डियम. तर इथं लिहित आहे ब्रॅकेट मध्ये 21 च्या जवळचा इनर्ट गॅस कोणता? 21 च्या जवळचा इनर्ट गॅस तो आहे आर्गॉन. कोणता आहे तर आर्गॉन हा आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहितोय ते असं आर्गॉन. ओके, 4s2 3d1 किंवा 3d1 4s2 असं देखील लिहिता येतं. ओके, 4s2 3d1 किंवा 3d1 4s2 दोन्ही पैकी कोणतंही एक लिहिलं तरी चालतं. ओके, 4s2 3d1 आपण ह्या जनरलच्या प्रकारे लिहूया. ग्रुप नंबर 13 ते म्हणतात ग्रुप नंबर 13 पुढे 4च नाही लिहायचं का? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना नसतं. म्हणून ग्रुप मध्ये ज्या एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यांचेच आपण एक्झाम्पल घेत आहोत. जे राहिले त्यांचे आपण घेऊया. ओके, आता ग्रुप नंबर किती? 13. ग्रुप नंबर 13 म्हणजे कोणता? हा बोरॉन आहे. ग्रुप नंबर 13 चा एलिमेंट कोणता आहे तर बोरॉन आहे. इथे दिसतोय मी बोरॉन लिहितोय. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती? हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन 5 आहे. किती तर 5. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोरॉनच्या जवळचा इनर्ट गॅस हा हेलियम आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे 1s2 2s2 2p1. ओके, इथं लिहितो मी 2s2 2p1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ns2np1 is a general electronic configuration of group number 13. ग्रुप नंबर 14 बोरॉनच्या नंतर कोणता आहे? बोरॉनच्या नंतर आपल्याला दिसते कार्बन आहे. कोणता आहे तर कार्बन. बोरॉनच्या नंतरचा एलिमेंट कोणता? आता तुम्ही पाहू शकता 5 6 7 8 9 असे ॲटॉमिक नंबर वाढत चालले.
बोरॉन. बोरॉनच्या नंतर ग्रुप नंबर 14 मधला पहिला एलिमेंट कोणता, तर कार्बन आहे. तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये पाहू शकता. ऍटॉमिक नंबर 6. मग याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, हेलियम हेलियम 2s2 2p2, हेलियम 2s2 2p2 असं लिहू शकता. ग्रुप नंबर 14 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np2 आहे, ns2 np2 आहे. ग्रुप नंबर 15 मधला एलिमेंट कोणता आहे, तर तो आहे नायट्रोजन. कोणता आहे तर नायट्रोजन. ऍटॉमिक नंबर 7. हे पहा, हा ग्रुप नंबर 15, इथे एलिमेंट आहे नायट्रोजन. 16 चा ऑक्सिजन, 17 चा फ्लोरीन आणि 18 चा निऑन आहे. ओके, चला ग्रुप 15 चा एक्झाम्पल लिहायचे मला. ग्रुप 15 चा नायट्रोजन. ऍटॉमिक नंबर 7 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2 2p3, 2s2 2p3 म्हणजे 2 4 आणि 3 7. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np3 आहे. 15 नंबरच्या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल कसं आहे, ns2 np3 म्हणजे 2s2 2p3 या प्रकारे. ग्रुप नंबर 16 चा पहिला एलिमेंट कोणता आहे, तर तो आहे ऑक्सिजन आहे. कोणता, ऑक्सिजन. ऍटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तर हेलियम नंतर 2s2 2p4 हे आहे, हेलियम 2s2 2p4. ग्रुप नंबर 16 चा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np4 आहे. नंतर आला ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17 मधला पहिला एलिमेंट कोणता, तर तुमचा फेवरेट फ्लोरीन आहे. ऍटॉमिक नंबर 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम आणि 2 त्यानंतर 2s2 2p5. त्याला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 np5 आहे. ग्रुप नंबर 18 एक्झाम्पल आहे कोणतं, निऑन. ऍटॉमिक नंबर 10. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते तुम्ही फक्त निऑन देखील लिहू शकता किंवा हेलियम 2s2 2p6 असे लिहू शकता. हेलियम 2s2 2p6 म्हणजेच ns2 np6 हे त्याचं काय असणार आहे, तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. ओके, तर पहा हे ग्रुप नंबर लिहिला आपण इकडच्या साईडनं. इकडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे एक्झाम्पल आणि इकडे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप नंबर 1 मधला एलिमेंट कोणता घेतला, लिथियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s1. ग्रुप नंबर 1 चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns1. ग्रुप नंबर 2 जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2. एक्झाम्पल बेरिलियम. एक्झाम्पल इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियम 2s2. ग्रुप नंबर 3 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल ns2 n-1 d1 आहे. ग्रुप नंबर 13 चं ns2 np1 जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप नंबर 14 चं ns2 np2. ग्रुप नंबर 15 चं ns2 np3. ग्रुप नंबर 16 ns2 np4. 17 ns2 np5 आणि ग्रुप नंबर 18 ns2 np6. These are the general electronic configuration and this column gives us example of group number. आता राहिले किती ग्रुप, आता 4 ते 12 राहिले नाही का, ग्रुप नंबर 4 ते 12. तर ग्रुप नंबर 4 ते 12 चं एक एक्झाम्पल घेऊ. तर मला सांगा ग्रुप नंबर 4 जो आहे, ग्रुप नंबर 4 त्याच्यातलं एक्झाम्पल कोणतं आहे, तर टिटॅनियम आहे. कोणतं आहे, तर ग्रुप नंबर 4 मधलं एक्झाम्पल आहे टिटॅनियम. टिटॅनियमचा ऍटॉमिक नंबर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो आहे 22. स्कॅन्डियमच्या नंतर टिटॅनियम. एक्झाम्पल पहा त्याचं कसं लिहित होतं, फक्त 3D मध्ये इलेक्ट्रॉन वाढवत जायचे. पहा इथं का, इथे घेतो मी argon 4s2 3d2, 4s2 3d2. पहा 4s2 3d2. नंतर ग्रुप नंबर 5 टिटॅनियमच्या नंतर व्हॅनेडियम. ऍटॉमिक नंबर 23. इथे येते argon 4s2 3d3, 4s2 3d3. पहा आहे का व्हॅनेडियम. नंतर 24 नंबर येतो क्रोमियमचा. ग्रुप नंबर किती, हे पहा ग्रुप नंबर 6 तो आहे क्रोमियम. ऍटॉमिक नंबर 24 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन argon. इथे पहा थोडासा बदल होतो, तो थोडासा बदल असा असतो 4s1 3d5, 4s1 3d5 असं असतं. क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, argon 4s1 3d5. त्याचं कारण 4s मधला जे 2 इलेक्ट्रॉन होते त्यातला एक इलेक्ट्रॉन इकडे गेला. ऍक्च्युअली असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे होतं. ओके, 4s2 3d4. पण ह्या 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये गेल्यामुळं 3d पण हाफ फील्ड होते, आणि s पण हाफ फील्ड होते, आणि म्हणून तो ऍटम स्टेबल होतो, तो एक्स्ट्रा स्टेबल होतो. ओके, क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर 24 तो ग्रुप नंबर 6 मधला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन argon 4s1 3d5.
नंतर ग्रुप नंबर 7, ग्रुप नंबर 7 मधला एलिमेंट कोणता आहे? मॅंगनीज आहे. कोणता आहे तर मॅंगनीज, ऍटॉमिक नंबर 25. ओके 25. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 4s2 3d5. 4s2 3d5 हे आहे 4s2 3d5. नंतर ग्रुप नंबर 7 ऍटॉमिक नंबर 26 कोणता? Mn च्या नंतर आयर्नचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही आर्गॉन 4s2 3d6. 4s2 3d6. ग्रुप नंबर 7 झालं. ग्रुप नंबर 8 मधला पहिला एलिमेंट कोणता आहे? तर ग्रुप नंबर 8 मधला पहिला एलिमेंट आहे कोणता सांगा? क्रोमियम झाला, मॅंगनीज झाला, आयर्न झाला, कोबाल्ट आहे. आता कोणता तर 8 नंबर ना, 8 नंबर मधला आयर्न. एक मिनिट डबल झाला. हा 8 मधला आहे. 8 मधला आयर्न आहे. 9 मध्ये कोणता? 9 मध्ये आहे आयर्नच्या नंतर कोबाल्ट आहे. कोणता तर कोबाल्ट. ऍटॉमिक नंबर 27 कोबाल्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s2 3d7. इलेक्ट्रॉन डी मध्ये वाढत चालतं. ओके ग्रुप नंबर 9 झालं. आणखी किती राहिलं? 4 राहिलं. तर इथे तुम्ही आणखीन इथे पहा ग्रुप नंबर किती? तर इथे पहा ग्रुप नंबर 10. इथे येतो ग्रुप नंबर 10. ग्रुप नंबर 10 मध्ये एलिमेंट कोणता आहे? निकेल. कोणता आहे तर निकेल. निकेलचा ऍटॉमिक नंबर किती? 28. किती? 28. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो ते आर्गॉन सांगा आर्गॉन 4s2 3d8. 4s2 3d8. नंतर ग्रुप नंबर 11 निकेलच्या नंतर कोणता आहे? कोबाल्ट निकेल. कॉपर आहे. कोणता? कॉपर. ऍटॉमिक नंबर 29 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन इथे तुम्ही 4s1 3d10. 4s1 3d10 असं पाहिजे होतं 4s2 3d9. पण इकडचा इलेक्ट्रॉन 3d मध्ये गेल्यामुळं 3d कम्प्लिटली फीड होते आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d10. हा ग्रुप नंबर 11. एकच ग्रुप आपल्याला लिहायचा आहे. तो कोणता? ग्रुप नंबर 12. कोणता आहे? ऍटम आहे झिंक. ऍटॉमिक नंबर 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s2 3d10. ओके म्हणजे ग्रुप नंबर 4 ते ग्रुप नंबर 12 जे राहिले होते त्या प्रत्येक ग्रुप मधल्या एका एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील तुम्हाला इथं लिहून ठेवलेलं आहे. ओके सो प्लीज राईट डाऊन धिस. आपल्याला एवढंच महत्वाचं आहे पण त्याच्या सोबतीला पुढे येणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला मी इथं लिहिलेलं आहे. सो प्लीज राईट डाऊन धिस. हा पुढचा पॉइंट पाहू आपण आता. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 blocks. Okay, we know that very well. Depending upon electronic configuration, periodic table is classified into 4 blocks. Okay, group number 1 and group number 2 is called as S block elements. Group number 13 to group number 18 are called as P block element. हे दोन ग्रुप एस ब्लॉक आहेत. अलीकडचे दोन एक्स्ट्रीम लेफ्ट साइडचे, राइट साइडचे ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18 यांना पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. एस ब्लॉक आणि पी ब्लॉक यांच्यामध्ये ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 जे एलिमेंट्स असतात त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं असतं. आणि पिरियडिक टेबलच्या खाली ज्या दोन रोज आहेत पहा, हे जे दोन पिरियड्स आहेत यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. काय म्हणतो? एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर चला पाहू आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स. तर सगळ्यात अगोदर एस ब्लॉक यांना एस ब्लॉक का म्हटलं जातं या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे, तरी डेफिनेशन सांगतोय पहा. द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, जसं एक्झाम्पल पहा मी लिहितोय सोडियम ऍटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहे 1s2 2s2 2p6 3s1. 2 आणि 2 4, 4 आणि 6 10 आणि 1 11. मला सांगा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये आहे? एस ऑर्बिटल मध्ये आहे. कोणत्या? एस ऑर्बिटल मध्ये. ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये भरलेला असतो
त्या त्या एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं असतं. डेफिनेशन पहा, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन इंटर्स, हा काय शब्द येतात, हा इंटर्स म्हणजे इंटर होतो, इंटर्स इन एस सबसेल इज कॉल्ड एज अ एस ब्लॉक एलिमेंट. एस सबसेल ची एस ऑर्बिटल असते. ओके, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन इंटर्स इन अ एस सबसेल इज कॉल्ड एज अ एस ब्लॉक एलिमेंट्स. तर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स. हे एमसीक्यू साठी येतं नीट जेईसीटी मध्ये. तर NS1 to 2 अशा प्रकारचे असतं, NS1 to 2 अशा प्रकारचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. जसं एक्झाम्पल आपण पाहू शकता, हायड्रोजन 1s1, हेलियम जर पाहिलं तर 1s2, म्हणून NS1 to 2 म्हणजे NS कधी 1 असतं कधी NS2 असतं, म्हणून NS1 to 2 हे त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. S ब्लॉक एलिमेंट्स प्रेझेंट एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. एस ब्लॉक ची पोझिशन कोणती आहे पहा बरं. हा पूर्ण पिरियडिक टेबल आहे, त्याच्या डाव्या साइडला एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, म्हणून ऍट द एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड ऑफ द पिरियडिक टेबल एस ब्लॉक एलिमेंट्स आर प्रेझेंट. ओके, त्यानंतर एक्झाम्पल आपण पाहिलं, सोडियम 11 ॲटॉमिक नंबर, 1s2 2s2 2p6 3s1, शेवटचा इलेक्ट्रॉन हा 3s सबसेल मध्ये आहे. चला, नंतर दुसरा कोणता ब्लॉक पाहायचा आपल्याला, पी ब्लॉक एलिमेंट्स. तर पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18. मग कोणत्या एलिमेंटला पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं पहा. एक्झाम्पल देतो, पी ब्लॉक मधलं पहिलं पाहिलं आपण बोरॉन आहे. कोणतं, बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती, ॲटॉमिक नंबर 5 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1, 2 आणि 2 4 आणि 1 5. पाचवा म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी या सबसेल मध्ये आहे, म्हणून ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी सबसेल मध्ये म्हणजे पी ऑर्बिटल मध्ये असतो त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं असतं. ओके, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन इज फील्ड किंवा एंटर इन पी सबसेल, ओके, दॅट इज पी ऑर्बिटल, आर कॉल्ड एज अ पी ब्लॉक एलिमेंट्स. त्यांना काय म्हणायचं, पी ब्लॉक एलिमेंट्स. तर ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 एक्सेप्ट हेलियम सर्व हे पी ब्लॉक एलिमेंट आहेत. ओके, द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ पी ब्लॉक फ्रॉम द सेकंड टू द 7th पिरियड, म्हणजे सेकंड पासून कुठून, सेकंड पिरियड पासून 7th पिरियड पर्यंत. तुम्ही म्हणता पहिल्या पिरियड मध्ये नाही का, तर हेलियम हा ॲटॉमिक नंबर 2 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये असल्या कारणानं हा जो हेलियम आहे हा एस ब्लॉक आहे. कोणता, हा एस ब्लॉक आहे. पण ह्या हेलियमच्या प्रॉपर्टीज पी ब्लॉक सारख्या असतात, म्हणून त्याला पी ब्लॉक मध्ये म्हणजे 18व्या ग्रुप मध्ये ठेवलेला आहे. ओके, ज्याला कोणतं आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पी ब्लॉक एलिमेंट इज NS2 NP1 to 6, NS2 NP1 to 6. याचा अर्थ काय, तर हे पहा 1s2 2s2 2p1, तर 1 पासून तर 6 पर्यंत पण असू शकतात, ॲटॉमिक नंबर मधनुसार ते बदलत असतात. ओके, हे झालं पी ब्लॉक एलिमेंट्स. पी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड ॲट द राईट हँड साइड ऑफ द पिरियडिक टेबल फ्रॉम ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. ओके, त्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स. मग आता डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे कोणते, एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल इथे देतो पहा, दिसतंय तुम्हाला एक्झाम्पल इथे देतो मी. तर त्याचं एक्झाम्पल आहे डी ब्लॉकचं. ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 यामधले हे जे 40 एलिमेंट आहेत, 10 एलिमेंटचे, ही एक लाईन, ही दुसरी, ही तिसरी आणि खाली चौथी, तर 4 ज्या लाईन आहेत, 40 जे एलिमेंट येतं ते डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ओके, एक्झाम्पल इथं जर नाही दिसलं तर वरती येतो, स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21 आहे. किती आहे, 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी लिहितोय डायरेक्ट, आर्गॉन 4s2 3d1, 4s2 3d1. 3d मधला जो इलेक्ट्रॉन आहे हा शेवटचा आहे, हा 21 नंबरचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये भरलाय, म्हणून यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. स्कॅन्डियम 21 ॲटॉमिक नंबर आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1, म्हणजे 21 नंबरचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी सबसेल मध्ये आहे,
म्हणून यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. डेफिनेशन पहा, ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 12 म्हणजे पहा स्कॅन्डियम टू झिंक, ड्यूटेरियम टू कॅडमियम, नंतर लॅन्थॅनम, इथला लॅन्थॅनम टू मर्क्युरी आणि हा ऍक्टिनियम टू कोपर्निकम, असे 10 एलिमेंटचे 40 एलिमेंट यांच्या मधला शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटल मध्ये असतो, डी सबसेल मध्ये भरला जातो, म्हणून यांना डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं असतं. काय? डी ब्लॉक एलिमेंट्स. डेफिनेशन पहा, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन enters in d orbital or d subcell is called as a d block elements. There are 10 groups. Group किती? 10 groups. There are 10 groups and 4 period. यांची पोझिशन कुठे आहे? तर ग्रुप नंबर 3 ते 12 आणि पिरियड नंबर 4 ते 7 आणि पिरियड नंबर 4 ते 7 ही त्यांची जागा आहे. ओके, देयर आर 10 ग्रुप्स, दॅट इज 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे त्यांचे ग्रुप आहेत. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इज कोणता आहे? तर ते आहे NS 0 to 2 N-1 D 1 to 10. हे आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. एक्झाम्पल स्कॅन्डियम आर्गॉन 4s2 तेच इथे लिहितो पहा. स्कॅन्डियम ऍटॉमिक नंबर 21 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर ते असं आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4s2 3d1. इलेक्ट्रॉन्स मोजा 2 2 4 6 10 2 12 6 18 2 20 आणि 1 21. शेवटचा इलेक्ट्रॉन हा 21वा 3d या सबसेल मध्ये आहे. ओके, हे झालं डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट्स यांनाच ट्रान्झिशन एलिमेंट देखील म्हटलं जातं. ओके, त्यांच्यामध्ये कलर प्रॉपर्टीज देखील असतात. असो, आणि डी ब्लॉक एलिमेंट कुठे ठेवतो? डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड इन बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये हे डी ब्लॉक एलिमेंट ठेवलेले आहेत. डी ब्लॉक एलिमेंटचा ग्रुप नंबर किती? तर डी ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12 अँड पिरियड नंबर 4 to 7. हे लक्षात ठेवायचं. डी ब्लॉक एलिमेंटचा पिरियड नंबर किती आहे? तर पिरियड नंबर आहे त्यांचा इथे तो पिरियड नंबर, जसे तो ग्रुप नंबर येतो. ठीक आहे, तर पिरियड नंबर किती? तर तुमच्या माहितीसाठी पिरियड नंबर 4 ते 7 देखील आहे डी ब्लॉक एलिमेंटचा. नंतर शेवटचा राहिला एफ ब्लॉक एलिमेंट्स. कोणते? एफ ब्लॉक एलिमेंट्स. मग एफ ब्लॉक एलिमेंट्स कोणते आहेत पिरियडिक टेबल मध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या दोन खालचे लाईन आहेत पिरियडिक टेबल मध्ये, जे एलिमेंट्स ऍट द एक्स्ट्रीम बॉटम ऑफ पिरियडिक टेबल असतात त्यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं जातं. का म्हटलं जातं? त्याचं कारण त्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एफ सबसेल मध्ये भरलेला असतो. ओके, इथे एक्झाम्पल घेतो सीरियम, लॅन्थॅनम आणि ऍक्टिनियम. पहा, लॅन्थॅनम हा डी ब्लॉक आहे, ऍक्टिनियम हा पण डी ब्लॉक आहे. एक्झाम्पल घेतो सीरियम. कोणतं घेतोय? सीरियम. ऍटॉमिक नंबर सीरियमचा 58 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर झेनॉन 4f3 6s2, झेनॉन 4f3 6s2 असं आहे. तर शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे सीरियमचा, तर तो 4f मध्ये भरलेला आहे. कुठं भरलेला आहे? 4f मध्ये भरलेला आहे, म्हणून त्यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. डेफिनेशन पहा, द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन enters into F subcell or F orbital are called as F block elements. F block elements are placed from group number F block elements are placed ग्रुप नंबर 3. यांचा ग्रुप नंबर किती आहे? तर लक्षात ठेवा, इथं जो आहे इथे एका मागे एक असे समजा आपण जर पाहिलं तर अशी एक मागे अशी राहिली 13ची मागे 14 एलिमेंट आहेत. लॅन्थॅनमच्या मागे 14 एलिमेंट आहेत आणि त्याच्या खाली कोणता? ऍक्टिनियमच्या खाली. हा जर ऍक्टिनियम असेल तर त्याच्या खाली पण मागे 14 एलिमेंट आहेत. म्हणून कृपया लक्षात ठेवा, एफ ब्लॉक एलिमेंटची पोझिशन काय आहे? तर एफ ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड इन ग्रुप नंबर 3
अँड पिरियड नंबर 6 अँड 7. लॅन्थेनाइड 6 नंबरच्या पिरियड मध्ये आणि ऍक्टिनाइड पिरियड नंबर 7 मध्ये ठेवलेले आहेत. एफ ब्लॉक एलिमेंट्स प्लेस्ड ग्रुप नंबर 3 अँड पिरियड नंबर 6 अँड 7. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एफ ब्लॉक एलिमेंट्स इज, ते आहे ns2 n-1 d0 to 1 ns2 f114 1 to 14 अशा प्रकारे. हे लक्षात ठेवायचं, ns2 n-1 d0 to 1 n-2 f1 to 14. The f block elements constitute two series of 14 elements called lanthanide and actinide series. तर खाली 14 एलिमेंटच्या दोन सिरीज आहेत. पहिली लॅन्थेनाइड सिरीज, दुसरी ऍक्टिनाइड सिरीज आहे. एफ ब्लॉक एलिमेंट्स प्लेस्ड सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. ह्यांना कुठे जागा दिलेली आहे? यांना बॉटमला जागा दिलेली आहे. एफ ब्लॉक एलिमेंट्स आर प्लेस्ड सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. एक्झाम्पल सीरियम, झेनॉन 4f3 6s2. या प्रकारे आपण त्याचं पिरियडिक टेबलचं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियडिक टेबल. एस ब्लॉक, पलीकडचा पी ब्लॉक, मधला डी ब्लॉक आणि खालचा एफ ब्लॉक. तर बऱ्यापैकी ओळख ही तुमची एलिमेंटची होत आहे. तर कृपया मोठा पिरियडिक टेबल घ्या, त्यामधल्या प्रत्येक एलिमेंटचं शक्यतो कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं कारण तुम्हाला पुढं ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, 12वीला देखील जे टॉपिक आहेत त्यांच्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आहे. हे फक्त तुम्हाला इथं बेस आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो प्लीज focus on this.